वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यातील धडाडीचे संधी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी जबाबदारी सांभाळताच कारवाईचा धडाका सुरू केलाय। गेल्या महिन्याभरात तुकाराम मुंढेंनी एका पाठोपाठ एक कारवाया करत 3,27,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या कारवाईनंतरही राज्यातील काही ठिकाणी अवैध गुटखा, पान मसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री होत असल्यानं आता आयुक्त मुंढे आणखी ॲक्शन मोडमध्ये आले। आता उत्पादकांपासून ते विक्री करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय। तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागानं राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केलाय। संबंधित विक्रेत्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले। वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आले। खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका अशी सक्त ताकीद ही खाद्य विक्रेत्यांना देण्यात आली आहे। आता गुटखा, तंबाखू किंवा निकोटीन युक्त पान मसाला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क विरोधात पात्र प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मोक्का लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंनी निर्देश दिले आहेत। तंबाखू, गुटखा किंवा निकोटीन युक्त पान मसाला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचं उत्पादन, साठवून, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क विरोधात मोक्का लागू करण्याचे आदेश तुकाराम मुंढेंकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। ही संघटित गुन्हेगारी आहे, त्यामध्ये विक्री करणारा आणि विकत घेणारा देखील जबाबदार आहे, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेत दिली। तसेच यामध्ये आमचे काही अधिकारी देखील इन्व्हॉल्ड आहेत असे आरोप होत आहेत, मात्र याची देखील चौकशी आम्ही करतोय। अधिकारी जर सहभागी असल्याचं आढळले तर तुम्हाला सांगण्यात येईल, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असा सज्जड दमच मुंढेंनी दिलाय। ही महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केलेली आहे। आपल्या FSSAI ॲक्टच्या सेक्शन 30 अंतर्गत प्रतिबंधित जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये गुटखा आणि तत्सम आयटम जे आपले आहेत त्याच्यावरती गुटखाबंदी केलेली आहे। त्याच्यावरती आपण अनेक वेळा कारवाई करतो, रेड्स करतो, फाईन करतो, FIR करतो, त्याच्यामधल्या प्रोव्हिजननुसार जेल पण होते, प्रॉसिक्युशन पण चालू आहेत। परंतु प्रोहिबिटेड आयटम असतानाही, फूड आयटम असतानाही महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो आणि कंझ्युम केला जातो, ही रियालिटी आपण बघतोय। मग याच्यावरती पर्याय काय? एन्फोर्समेंट तर चालू आहे, ते आपण आता जास्त स्ट्रिक्ट करत आहोत, तर ते चालूच राहील। परंतु याच्यावरती काही डेटरन्स असा क्रिएट करता येईल का की ज्याच्या माध्यमातून, कारण प्रोड्युसर तर इथं नाही आहेत प्रोहिबिटेड असल्यामुळे, ते बाहेरून आपण जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे बिझनेसेस आहेत, बिझनेस पर्सन्स आहेत, ट्रान्सपोर्टर्स आहेत, रिटेलर्स, होलसेलर्स, सेलर्स, हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। त्या प्रकारचे रॅकेट आहे आणि ते जर उद्ध्वस्त करायचे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग स्टँड घेणं हे गरजेचं आहे। ह्या निष्कर्षापर्यंत शासन पोहोचलेलं आहे आणि म्हणून मध्ये बऱ्याच वेळेस याच्यावरती डिस्कशन पण झालं की काय केलं पाहिजे। आणि मी इथं जॉईन झाल्यानंतरही याच्यावरती आम्ही विचार केला काय करता येईल, कारण याच्यामध्ये दिस इज अ डेंजर टू पब्लिक हेल्थ आणि म्हणूनच तो आयटम प्रोहिबिट केलेला आहे। जर पब्लिक हेल्थला जर डेंजर असेल आणि तो आयटम प्रोहिबिट केलेला असेल तरीही त्याचा व्यापार होत असेल, तिथं ट्रान्सपोर्ट होत असेल, होलसेलर विकत असतील, सेलर विकत असतील आणि तो अवेलेबल होत असेल तर त्याच्यावरती स्ट्रिंजेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणं गरजेचं आहे। या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यामुळं आज दिनांक 12 जून रोजी मी मोक्का लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत। सो हॅव इश्यूड द ऑर्डर सेइंग दॅट मोक्का प्रोव्हिजन्स विल बी, मोक्का कायदा, मोकोका ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम्स ॲक्ट 1999 हा आम्ही इन्व्होक केलेला आहे। ही माझी त्याची ऑर्डर आहे इश्यू केलेली आणि ह्या ऑर्डरच्या अनुषंगाने हा फक्त फूड सेफ्टी ॲक्ट 2006 चे कलम 3, 26, 27, 30, 38, 41, 42, 59, 63, 64 आणि 89 बरोबरच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम्स ॲक्ट 99 चा सेक्शन्स 21D, 21E, 21F, 3, 4, 18, 21 and 23 read with कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 किंवा भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 याच्या अनुषंगाने ही ऑर्डर मी आज पास केलेली आहे।
एक मिनिट मला बोलतो द्या, माझं पूर्ण होऊ दे, पूर्ण झाल्यानंतर विचारा ना प्रश्न. सो ही कारवाई करताना हे प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये ऑथॉरिटी कोणती आहे, त्याचं रॅशनल काय आहे, कोणत्या क्राईम्सला, कोणत्या ऑर्गनाइज क्राईम मधल्या जे 2(1)B ची डेफिनेशन सांगितलं त्याच्या क्राईम मध्ये हा क्राईम कसा बसतो, त्याच्या ऑथॉरिटी कोण कोण आहेत, ह्या सर्व आपण डिफाईन केलेल्या आहेत. आणि याच्या अनुषंगाने अल्टिमेटली आपण काही ऑर्डर्स, डिरेक्शन्स या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या ह्याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, संस्था, आस्थापना असेल त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायचे ही ऑर्डर आहे. त्याचबरोबर सेक्शन 23 ऑफ मोकोका ची जी प्रोसेस दिलेली आहे ती प्रोसिजर कंपल्सरी पाळायची हे पण आपण या सेक्शनमध्ये आदेश दिलेले आहेत. त्यानंतर पर्सन्स अँड एंटिटीज अगेन्स्ट हुम मोकोका शॅल बी इन्व्होक्ड आर manufacturers and producers of prohibited food products, number 1. Number 2, financiers funding their manufacture, procurement or distribution. Number 3, interstate and intrastate suppliers and commission agents. Number 4, transporters and vehicle operators, including agents who book or arrange transport. Number 5, godown operators, warehouse owners and store managers who knowingly store such products. 6th, wholesale dealers and distributors. 7th, sub-dealers and semi-wholesaler agents. 8th, retail sellers forming part of an identified organized network. And 9th, any other person who knowingly facilitates, abets, conceals or assists any of the above. त्या इतक्या जणांविरुद्ध मोकोका वापरायचे ह्याच्यामध्ये आदेश आपण केलेले आहेत. त्याचबरोबर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी जी आहे ते फक्त याच्यावरती नाही तर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी हे आपण ज्यावेळेस म्हणतो की एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट, ते स्ट्रॉंग प्रिझम्पशन फेवर करणारं मोकोकाला हे प्रोव्हिजन वापरायचं. आणि नो ऑफिसर शॅल रिफ्रेन विदाउट रेकॉर्डिंग स्पेसिफिक रिटर्न रिझन्स अप्रूव्ड बाय जॉईंट कमिशनर. प्रोव्हिजनचं जे असेल त्याच्यामध्ये की इंटरस्टेट सप्लाय चेन ऑर मॅन्युफॅक्चर नेक्सस हे आपल्याला वरती न्यायचं प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटीसाठी वापरायचं. क्लॅन्डिस्टाईन गोडाऊन्स, फेक लेबल्स, डमी फर्म्स और फॉर्ज्ड इनवॉइसेस याच्यासाठी सुद्धा हा वापरायचा आहे. सायमल्टेनियस सीजर्स अक्रॉस मल्टिपल डिस्ट्रिक्ट्स पॉइंटिंग टू अ कॉमन सिंडिकेट त्याच्यासाठी सुद्धा वापरायचं आहे. करप्शन ऑफ इन्फोर्समेंट ऑफिशियल्स और इंटिमिडेशन ऑफ इन्फॉर्मर्स ऑफ विटनेसेस यासाठी आपण वापरणार आहोत. सीजर व्हॅल्यू एक्सिडिंग ₹10 lakhs in a single action or ₹25 lakhs cumulatively from the same account or network आणि फायनान्शियल फ्लोज इंडिकेटिंग सिस्टमॅटिक प्रॉफिटियरिंग इन्क्लुडिंग हवाला और बेनामी चॅनल्स याच्या सुद्धा एस्केलेट करण्यासाठी हे सुद्धा प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत. याची ओरिजिनल ड्युटी आहे ते आपण फूड सेफ्टी ऑफिसरवरती देणार आहोत. डेजिग्नेटेड ऑफिसरच्या ड्युटी आपण याच्यात ज्याला असिस्टंट म्हणून त्यांना डिफाईन केलेल्या आहेत, जॉईंट कमिशनरच्यात केलेल्या आहेत. नेटवर्क वाईड प्रॉसिक्युशन करायचं हे आपण सांगितलं आहे, पार्सल ऍक्शन घ्यायची नाही, कंप्लीट घ्यायची. आणि कॉन्फिस्केशन, अटॅचमेंट अँड फोरफिचरचं कसं करायचं ट्विन ट्रॅक स्ट्रॅटेजी ही पण त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचं प्रॉसिक्युशन रजिस्टर मेंटेन करायचं सांगितलेलं आहे, बेलला अपोजिशन करायचं सांगितलेलं आहे आणि प्रोसिजर कंप्लायन्स विथ द क्रिमिनल प्रोसिजर कोड हे सुद्धा आपण मॅन्डेटरी केलेलं आहे. याचा सर्वांचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे बेसिकली आपण मोका का वापरतोय कारण हा स्ट्रिंजंट लॉ आहे, आय अंडरस्टँड. आणि त्याचं म्हणूनच खूप थॉट करून, विचार करून याच्यावरती कायद्याचे जे कलम आहेत, सेक्शन्स आहेत त्याचा अभ्यास करून दिस ऑर्डर इज बेसिकली डन टू prosecute in the interest of food safety in violation but as an organized crime against public health. हा क्राईम पब्लिक हेल्थच्या अगेन्स्ट आहे आणि आर्टिकल 47 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते स्टेटला मॅन्डेट करतं. दॅट इज वेअर माय ऑर्डर बिगिन्स विथ. आणि तुम्हाला कॉपी मी देईलच, प्रेस नोट बरोबर ही कॉपी पण असेल सो दॅट यू कॅन गो थ्रू दॅट ऑर्डर. इट से द आर्टिकल 47 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कास्ट अपॉन अ स्टेट प्रायमरी ड्युटी टू इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ and in particular to bring about prohibition of consumption of substances injurious to health. हे ऑलरेडी आपण प्रोहिबिट केलेलं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह व्हावं आणि पब्लिक हेल्थ जी इंडेंजर होते ते कंट्रोल करता यावं या दृष्टिकोनातून मोकोका कायद्याचे प्रोव्हिजन हे प्रोहिबिटेड आयटम जे 32 म्हणजे फसाई ऍक्टच्या सेक्शन 32 अंतर्गत जे आपण प्रोहिबिट केलेले आयटम आहेत त्यांच्यावरती आजपासून म्हणजे अगोदरच लागू करू शकलो असतं पण आज आपण ती ऑर्डर काढलेली आहे and it will be implemented completely across the state of Maharashtra.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.